त्यांनी आमच्या लोकांक कळचे की कितें नेमके सुरू करतले किंवा फुडें फ्युचर कितें प्लान आसा हेचे बद्दल फक्त कळपाक तांकां खंयच आमी हांगा जाब विचारपाक न्हू, आमकां एक प्लान तेंचो अंडरस्टँड जावपाक, जेणे करून आमी जी कमिटी काडल्या एक पेशंट असिस्टन्स कमिटी, तेच्या खातीर आमकां लोकांक आपापच्या आमच्या गांवांत गायड करपाक मेळटलें की हे सुविधा सुरू जाल्यात, हे सुविधा जावच्यो आसात म्हणून. हांव रिक्वेस्ट करता प्रणव परब तेंच्यांनी मातशें फुडें येवन बसचे. नितीन पटेकर पेडणे तालुका नागरीक समितीचो अध्यक्ष, प्रणव परब हो पेशंट कमिटीचो अध्यक्ष, बाकी सरपंच आसा, तुयेची सरपंच, केरीची सरपंच, तुयेची सरपंच ना अध्यक्ष बसले हांव, तुयेची सरपंच, पेडणेची केरीची सरपंच आणि खंयच्या म्हणून, आणि तुम्ही सगळे जाण येयले. हेच्या फुडें आमी अशें काम करपाचें आहा की जे इन्फ्रास्ट्रक्चर उरलेले आसा ते कशें कंप्लीट करपाचे खातीर त्या दृश्टीन जातले. सरकारान सांगला 4 म्हयन्यान ऑपरेशन थिएटरा सकट सगळें सुरू करतले म्हणून, पण आमचो तेचेर लक्ष आसचो सगळ्या पेडणेकाराचो, कित्याक मोपा जशें जालें आमचो तेचेर कंट्रोलूच उरोंक ना. पूण येदो व्हडलो हो प्रोजेक्ट हेचेर पेडणेकाराचो कंट्रोल आसचो म्हणून आयज सगळ्या गांवांतल्यान एक दादलो आनी एक बायल मनीस अशें आमी निदान 2-2 तरी ह्या कमिटीचेर लोक घेतल्या आणि हे सगळें सुरू केलां. तर आतां रिक्वेस्ट करता तेंचे ऑफिसर आमचे सावळ सिताराम सावळ येयल्ले आसात फ्रॉम हेल्थ पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, आणि उमरसकर GS हेल्थ ऑफिसर. तर ते दोगूय जाण तेंच्या वतीन येयल्या. ते सगळ्यांचे स्वागत. ते येयले आमच्या विनंतीक मान दिवन. आमी म्हटलेलें 29 तारखेक सांजची घेता मिटींग, पूण तेंच्यांनी टायम दिलो सकाळी, आणि तुम्ही सगळे जाण सकाळी आसून करून सुद्दां येयले, हेच्या बद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. तर तांकां आपले सांगनी सादारण आमकां कितें आमकां दिवचें आसा आनी तेंचें प्लॅनिंग. डॉक्टर फ्रॉम GMC तशेंच हांगासर फार्मसी स्टार्ट जातली, लॅब स्टार्ट जातले आणि अल्ट्रासाउंड स्टार्ट जातले. बरोबर. तुका फक्त एक्सरेक मातसो टायम लागतलो आमकां, ताका 1.5 म्हयनो सुमार वयतलो. तशेंच इमर्जन्सी सर्विसीस आनी ते वांगडा स्टार्ट जातले. तशेंच मेडिसीन आनी गायनेक वॉर्डूय अरावंड 1.5 म्हयनो स्टार्ट जातलो. दोन्ही OT आसा पळय तेजें काम मे पर्यंत सोंपतलें आनी इमिजिएटली मागीर आमी हें स्टार्ट करतले, सर्जरी. सो दिस इज द बेसिक प्लॅन. तेचे तुमकां आनी कितें इनॉग्रेशन स्टार्ट जातलें आनी OPD स्टार्ट जातलो 13 OPD ऑन द स्पॉट. म्हणजे तांकां डेज दिल्लेले आसा, त्या दिसा प्रमाणे जातले. OPD जाले सर न्ही, एडमिट करचे आला मागीर खंय खंयचे OPD जाले न्ही समज हय पेशंटाक इमर्जन्सी कितें आसा एज ऑफ नाव तरी सद्या थंय ओल्ड हॉस्पिटलान म्हणजे CHCन, पूण 1.5 म्हयन्या भितर हांगासर स्टार्ट जातले. तुमचें कंप्लीशन मी सरान सांगात तशें सगळे OPD स्टार्ट करतले. फेज प्लॅनर्स अपग्रेडेशन जातलें एज पर द प्लॅन. आयज सध्या जे तुम्ही सांगला 2 तारखेक करतले, त्याच्या खातीर आता कितली तयारी जाल्या तेच्या बद्दल लोकांक अजूनही डाऊट दिसता की सुरू आमी जातले काय ना, तेच्या बद्दल कितें तयारी जाल्या ती पळोवपाक मेळटली आमकां. त्या मातशें पळोवं येता तुमचे सगळे हय सगळे रेडी आसा. सो OPD आमचे 2 तारखेक हांगा जाता. सर आणि कोणाक कितें विचारता समजा फाल्यां कितें तरी मेजर कितें तरी जालें, हांगा हाडले पेशंटाक, तेजे 2 तारखे उपरांत मागीर तेची सगळे ट्रिटमेंट हांगा जातले. कॅज्युअलिटी 1.5 म्हयनो म्हटला न्हू, ताका ते एक्सरे बीन स्टार्ट जावंक जाय. कॅज्युअलिटीज फंक्शन येवंक पडटा. ओपनिंग करता है जे जुने हॉस्पिटल हांगा शिफ्ट करता ना ते CHC न्हू, हे हॉस्पिटल ओके. CHC थंय उरतली. सेवा किती जातली सेवा हांगा कितें सर ओपन करून कितें OPD पाहिजे तुका एक्स्ट्रा OPD न्हू, प्लस GMCतल्यान डॉक्टर येतले हांगा. परत GMC वरच्यात पडले किती एमर्जन्सी कितें एमर्जन्सी जाल्यार परत बांबळे व्हरचे पडले. फाल्यां तुमी खंयूय खंयच्या हॉस्पिटलान वचा, एक सर्टन प्रत्येक हॉस्पिटलाचो एक लेवल आसता. तर सारकेच कोण सारको मनीस हे पावला ताका एज ऑफ नाव न्हू, फुडें वता ताका ना म्हणजे कशें न्ही डबल त्रास जातलो म्हणटा. हांगा येवन मागीर समज बांबळ वचचें पडलें न्ही, पेशंटाक डबल त्रास किंवा वांगडा पडले कसलो म्हणटा कसली केसी मेजर हांगा जावचें ना. OPD म्हणजे कितें? OPD तुमचे जे नॉर्मल ओपन हे आसता ते कॅज्युअलिटी 1.5 म्हयन्यान 1.5 म्हयन्याच्यो बेसिक आसा त्यो हांगासर जातल्यो. ज्यो बेसिक लेवलचे जे ट्रिटमेंट आपण जातले, सारकी सिरियस केस जाल्यार ताका व्हरपूचो. मागीर इतले घाई कित्याक ते सर? मागीर एकदाच करा न्ही ओपनिंग 2 तारखेक OPD करून मागीर GMC लिंक कित्याक म्हणटा? गव्हर्मेंटान डिसिजन घेतला. गव्हर्मेंटान डिसिजन घेत आसा. प्रत्येक बारीक गोष्ट जावंक जाय जाल्यार आमी भितर मिटींग करया ना. 100 लोकां म्हणना, प्लस हांव हेजेर आन्सर करूंक शकना. इट इज नॉट बाय रेजिडेंट डॉक्टर आसा तशी प्रोविजन हांगा आसतले का? काय न्हू, जशें हे वाडटा लोक वाडटा तशें आमी जाय ते इम्प्रूव म्हणजे करया. हांगा वॉर्डन आसा वाटतं अशें ना, लोक ऑलरेडी आसा पेडणे तालुक्यात. सो ते करतना तुम्ही प्रोविजन करूंक जाय की रेजिडेंट डॉक्टर हांगासर जाय. अशें न्हू की OPD तुमची 9 सुरू जातली, सांजची 5 बंद जातली. रातचो समज कोणाक इमर्जन्सी जाली, लोक
परत तूं JMCनूच वचपाक जालें जाल्यार हांगा मागीर हॉस्पिटलाचो कितें फायदो तो प्रश्न आसा. सो आमचो असो डिमांड आसा की हांगासर एक 24/7 हॉस्पिटल चालू उरूंक जाय. ते जातलेच ते केन्ना जातलें तेजी टायम फ्रेम आमकां ती जाय ती कळोंक जाय. टील बाय मे मे जर इतले म्हयने आतां ओपीडी खातीर तुमकां इतले सर एक मिनिट. प्राथमिक आरोग्य केंद्र ते डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ह्याच्या मध्ये जी हॉस्पिटलां येता पळय ही हॉस्पिटलां डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसच्या अंडर येतात. म्हणजे पूर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आमचे कॉटेज हॉस्पिटल आहा तें, कम्युनिटी हॉस्पिटल आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. तर हे जे नाव आता सरकारान रिकमेंड केला गव्हर्मेंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, हेचे वरसून क्लियर जाता की येणाऱ्या काळात डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसचो काय रोल भितर आसोचो ना, बिकॉज द हॉस्पिटल विल बी फुली लिंक्ड विथ GMC हॉस्पिटल. इज इट रायट? हे तुम्ही गव्हर्नमेंटाक विचारा एक्झॅक्टली कितें आसलें. पण नावा प्रमाणे तेच सांगले तुमकां. डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसीस खंयची हॉस्पिटलां कंट्रोल करता? पूर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. ह्याच्याहून व्हडले आणि डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस कडेन हॉस्पिटल ना. आता ह्या हॉस्पिटलाचें नाव गव्हर्मेंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इन ब्रॅकेट GMC लिंक. म्हणजे नावा वयरसूनच कळटा की येणाऱ्या काळात GMCचो हेचो डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसचो काय रोल आसोचो ना. हे डिसिजन गव्हर्नमेंटान घेवपाचें. सध्या तरी एज ऑफ नाव आयज आमी प्लीज आमी इतले विचारपाक येवंक ना. आयज आमी येतले इन कितें चालू जातलें तें बरे भशेन इतलेच. येस जुजे नोबो खंयच्या इतलें खंयच्या हेजेर तूं हांगासर कितें करता येता हांगासर आहेत ना रे अर्धवट रे. काय कोणी विचार नका. मध्ये मध्ये कोणी तू एक्स्ट्रा कित्याक सांग गोष्ट आमच्या झाल्या ती GMC लिंक झाल्या सगळे डॉक्टर जे आहात GMC त्यांना ओपीडी सगळे सुरू जातले सर्व्हिस मेळटली आसा जसा ही कॅज्युअलिटी जर आमकां मेळना खंय मेळटा कांय दिसता खंय तरी हे जाल्यार सगळी गोष्ट एकाच कारण इमर्जन्सी ती बरोबर की ना ती इमर्जन्सी एकदा स्टार्ट करपाक आमी ओपीडी स्टार्ट करता पूण आमी गॅरंटी दिवपाची 15 डेट वन स्टार्ट जाता ना हांव मी पळय जाता न्हू तुमी ओपीडी ही जाय नो डावट पूण कॅज्युअलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट आमचो कितें सहकार्य लागता पळय न्हू तो आमी तुमकां दिता आमी तुमकां 2 जाके ओपनिंग करपाक म्हाका दिसता कोणाचो काय ऑब्जेक्शन ना आमी वी आर रेडी
तो टेंडर करून काम करता म्हणटल्यार तो विथड्रॉ करता ही काय दिसतं तेका लागून अदरवायज आमकां कांय प्रॉब्लेम नासलो इवन जर VC स्टाफ आसा पळय ते 15 दीस येतले पूण ते एक्सरे रूम हे बी करपाक आमकां 1.5 म्हयनो जालो तेका लागून आमी ते मातशें डिले हांव हायर सायड म्हणटा त्याच्या पयलीं जातलें ओपीडीचो जो पेशंट येतलो तो इतलो सिरियस आसतो ना इतलो इमर्जन्सी आसतो ना तो कोणी येवन बाबडो येतलो आपले प्रसंग होतो. टेक केअर फॉर दिस इंटरिम पिरियड स्टार्ट केली विदाउट एक्सरे ताका एक्सरे काडपाक जाय मागीर परतून ताका व्हीलचेरान चलोवन फाटल्यान व्हरून बरें न्ही सो लेट्स वेट फॉर दीस 1.5 months स्टार्ट न्हू कशें आसा पळय आमी फुडले आतां हो टायम आमी थंय सर आसा हांगा विवेक सर आसा आणि तुमकां एक्सपिरियन्स आहा सोसायटी काडपाक जाल्यार खबर ना पूण आसा जाल्यार बरी गजाल. तर जेंका एक्सपिरियन्स आसा सोसायटी काडपाचो बी जाल्यार जर आमी पेडण्या खातीर जर ती सोसायटी काडली जाल्यार आमचे जर थंयसर जो स्टाफ घेतले तो आमकां तांकां सांगूंक मेळटलो की आमचो स्टाफ घेया म्हणून. एटलिस्ट कोण आमचे स्किल लेबर ना तांकां तरी त्या कामाक आमकां दिवपाक मेळटलें. अशी जी कमिटी काडपा खातीर जांकां दिसता आपली नांवां भितर घालची तेंच्यांनी नांवां दिवची. तुळशीदास राव हेतून मातशी तुमकां एक्सपिरियन्स आहा हेतूंतलो जिनोंतलो म्हणटकरी ती नांवां जर कोणाक दिसता तेंच्यांनी आपली नांवां मातशी घेवची तुमी. म्हजें नांव जुझे लोबो. तुवें हॉस्पिटल कृती समितीचो कन्व्हेनर. तुवें हॉस्पिटल कृती समितीन गेली 2 वर्सां जे हॉस्पिटल सुरू जावचें हेजे खातीर वावर करता. ही समिती सगळ्या पेडणेकार पेडणेच्या लोकांची जे हॉस्पिटल बांदलां ते हेतूनच ते सुरू जावचे. आतां आमी आतां आयकूंक येता ते भाशेन आयकूंकूय न्हय ते काल डिक्लेरूय केला सीएमान की 2 तारखेर हॉस्पिटल सुरू करता म्हणून. आतां 2 तारखेर सीएम कित्याक सुरू करता? तेजी टेंडरां जी काडली आसा जी हॉस्पिटलाची मेन टेंडर्स आसा स्टेरायल सिस्टम मागीर मेडिकल गॅस आनी ऑपरेशन थिएटर्स हाजी टेंडरांक अजून वर्क ऑर्डर जावंक ना. ताका 3-4 म्हयने तांकां पिरियड आसा कंप्लिशनाक. म्हणटकीर तेजे पयलीं हे हॉस्पिटल कित्याक सुरू करता हें कळना. सुरू करता म्हणल्यार हेजे 9 ऑक्टोबर 2021 प्रेझेंट सीएम जो आसा आमचो डॉक्टर प्रमोद सावंत ताणें हेजें इनॉग्रेशन केल्लें इनकम्प्लीट हॉस्पिटलाचें. आतां परतून 2 तारखेर इनकम्प्लीट हॉस्पिटल कित्याक सुरू करता हो एक कांय हें ना. म्हणजे तो हॉस्पिटल आमी म्हणटा कितें तुमी हॉस्पिटल 3 म्हयने जाय न्हू 3 म्हयन्या जातूंत ग्रँड ओपनिंग करा ग्रँड इव्हेंट करा. आतां जर हांगासर केलें वार्ड तुमचे सारकें आसचें ना जस्ट ओपीडी जातली. ओपीडीन एक मनीस थंय म्हणजे ताका आसा तेंच चलतलें ताका रेफर करचो पडटलो खंय तरी. एक्सरे ना एक्सरे करपाक आनी 1 म्हयनो लागता हांगासर. आतांच तेंच्यांनी ते एक्सरेचो जो रूम आसा त्या रुमान डायलिसीस जातली ती डायलिसीस शिफ्ट केल्या म्हणटच तो आतां 1 म्हयनो ताका जाय तांकां ते रेडिओलॉजीचे सगळे हे बसोवपाक. आतां घाई कित्याक करता हें कळना. आनी दुसरो डिमांड आसलो आमचो की तांच्यांनी नोटिफिकेशन काडलां की हे GMC अंडर चलतलें म्हणटा पूण ते नोटिफिकेशन क्लॅरिटी ना. ती क्लॅरिटीचे नोटिफिकेशन परतून काडूंक जाय तांच्यांनी. हे जो इन्चार्ज कोण आसतलो ते म्हणटा की मेडिकल सुप्रिटेंडंट हेजो इन्चार्ज आसतलो पूण ताची नोटिफिकेशन जाय आमचें क्लॅरिफिकेशन आमकां जाय रिटर्न क्लॅरिफिकेशन जाय तें ना. हे जर जालें तर तांकां इनडायरेक्टली तांच्यांनी ओपीडी सुरू करूं येता कित्याक ऑलरेडी तांच्यांनी इनॉग्रेशन जाचें 21 जाल्लें आसा. जे इनॉग्रेशन म्हणटा तें फूल फ्लॅज सगळीं कामां जातकूच जावपाक जाय. आयज सकाळीं आमकां मॅसेज मेळ्ळी की आमदारान हे आपयल्या हांगासर इन्स्पेक्शनाक आपयल्लें म्हणून आमी येयल्ले पण आमदार आयज पावूंक ना हांगा म्हणटच ताजेर आमी चड कांय कॉमेंट्स करूं शकना. आतां तेंचे स्टाफ आशिल्ले पळय तांच्यांनी अशें तुमकां सांगलें जशें म्हटल्यार बाकीचे जे आसा स्कॅनिंग किंवा कॅज्युअलिटी जे आसा फुडें जातलें म्हणून घाई जाता अशें दिसना तुमकां कांय तरी. तेच म्हणटा न्ही आमी तेजे टेंडर्स जो आमी 21 आमचे जे 2 वर्सां फाटीं हें जाल्लें पळय तेन्नासान आमी सांगत आसा तांकां की जी टेंडर्स काडा म्हणून कित्याक ताका 21 सँक्शन दिल्ली आसली जी आतां टेंडर्स काडल्या ताका. आमी ताका ते आतां ते टेंडर काडपाक रेडी नासले पूण कशी करून आतां फायनली तांच्यांनी काडली. 30 डिसेंबराक एक टेंडर जालें दुसरें 9 जानेवारीक जालें. म्हणजे ताका 4 म्हयन्याचो ते ऑफिशियली ताका पिरियड आसा काम कंप्लीट करपाक. म्हण ते म्हणटा की आमी 3 म्हयन्या भितर ते कंप्लीट करून घेतले बरी आसा गजाल 3 म्हयन्या भितर. मागीर 3 म्हयने कंप्लीट जातकूच ऑपरेशन इनॉग्रेशन करा न्ही. आतां तुमकां आयचे मान्य जालें ना आमी आमचो स्टँड तोच आसा. आमचो स्टँड
फूल फ्लॅश हॉस्पिटल जे 3 महिने म्हणतात 3 महिन्यान सुरू करा. आमची जे आमी उपोशण 28 तारखेच्यान सुरू करपाचे आसले ते आमी फुडें धुकल्लेले, कित्याक 30 तारखेर इनॉग्रेशनाचे हेंच्यांनी 2 तारखेर व्हेले म्हणून. आणि आमी तांकां डेट दिले 31 तारीख मेरेन हेची क्लॅरिटी सगळी जावनी म्हणून. जर जायना जाल्यार 1 तारखेच्यान आमचे इनडेफिनीट हंगर स्ट्रायक सुरू जाता. जय बाबान सांगले की आयचे हे हॉस्पिटल जे चालू करूंक सोदतात 2 तारीख हे टोटल इनकम्प्लीट हॉस्पिटल असतात, कारण की फक्त ओपीडीच असतले. बारीक पळोवंक गेल्यार सोनोग्राफी जर कोणाक करूंक जाय जाल्यार ती वेवस्था हांगासर ना. एक्सरे मशीन जशें जोजे बाबान सांगले की हांगासर बसोवपाक तांकां आनीक 1 म्हयनो लागतलो. सो इन शॉर्ट हांगासर सकाळचे ओपीडीज चालू जातले, कॅज्युअलिटी कितें आसची ना, आनी जर कितें कॉम्प्लिकेशन जाल्ले जाल्यार तांकां सगळे पेशंटाक रिफर जातले GMC आनी हितून म्हापसा आजिलोन. सो आमचो प्रश्न फक्त कृती समितीचो प्रश्न इतलोच आसा की तुमी 2 तारीख कसली घाई करूंक सोदतात. सो आमी कितें म्हणटात, जर तुमी 2 तारीख ओपीडी चालू करतात हितून जाल्यार चालू करात, म्हटल्यार इनॉग्रेशन करूंक नाका. कारण की एक पार्टी हांगासर लागलेली आसा आनी जो करंट आमचो चीफ मिनिस्टर आसा डॉक्टर प्रमोद सावंत हेणीनूच ते इनॉग्रेशन केल्लेले 3 वर्सां पयलीं. सो आमचो फक्त मागणी एक आसा की तुमी ग्रँड इनॉग्रेशन मागीर करात, म्हटल्यार सध्या ओपीडी चालू आसून पयलीं सगळे सुविधा ते लोकांक पुरयात आनी ते सुविधा सगळ्यांक लोकांक दियात. कारण की हे सुविधा दिवपाक हांकां 4 ते 5 म्हयने आनीक सुबेज लागतले. सो हेंची घाई गडबड कित्याक आसा ती कळना. दुसरें म्हणजे इन्स्पेक्शन. जेन्ना एक इन्स्पेक्शन जाता हॉस्पिटलाचें तेन्ना हेल्थ डिपार्टमेंट खंय आसा, हेल्थ मिनिस्टर खंय आसा. इन्स्पेक्शन जाताना साद्या रिजनाक हेल्थ मिनिस्टर जेन्ना तुमकांच खबर आसतली हांगासर कसलो तरी शिबीर जाल्लो, ते शिबिराचें उद्घाटन करूंक येयल्लो हेल्थ मिनिस्टर, जाल्यार आतां हेल्थ मिनिस्टर खंय न्हिदला. हेल्थ मिनिस्टर कित्याक रिस्पॉन्सिबिलिटी घेयना, तो आपले जबाबदारी पासून कित्याक पळटा. हेल्थ मिनिस्टराचो एक सुद्दां स्टेटमेंट येयना ह्या बद्दल ना. तेणी एक्चुअली इट वॉज हीज रिस्पॉन्सिबिलिटी. तेणी हांगासर येवन इन्स्पेक्शन करूंक जाय आसलें, तेवूय डॉक्टरांक घेवन, लोकांक न्हू. कारण की पळोवंक जाय आसलें फेसिलिटी कितें आसा. कित्याक फाल्यां जर कितें जालें जाल्यार कोण आन्सरेबल, हेल्थ डिपार्टमेंट आन्सरेबल आसतलो काय आमी चीफ मिनिस्टराक विचारपाचें. सो सिरियस तेंच्यांनी सगळ्यांनी सिरियसली घेवपाचें, लोकांक कडशी खेळ करपाचो न्हू. जे 2,000-2,500 लोक तितून रस्त्यार उतारलेले ते बश्टेत उतरोंक ना. सगळ्यांक खबर आसा की आपले आपले कितें रिस्पॉन्सिबिलिटी ती. त्याच प्रमाणे हे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह हेंच्यांनीय आपली रिस्पॉन्सिबिलिटी घेवंक जाय. आनी हेल्थ मिनिस्टरान हेजेर पूर्णता एक स्टेटमेंट काडूंक जाय. आनी 2 तारीख जे इनॉग्रेशन जाता ते कसलें इनॉग्रेशन जाता, ओपीडींचें इनॉग्रेशन जाता, ह्या हॉस्पिटलाचे बिल्डिंगेचें इनॉग्रेशन जाता काय आनीक कसलें ऑपरेशन, आनीक कसलें इनॉग्रेशन करता ते. ऑपरेशन थिएटर म्हणटात ते लागतले आनीक 4 महिने, मागीर तेच्या फुडें डॉक्टर अपॉयंट जातले, तेच्या फुडें ते फंक्शनेबल जातले. कसली फकाणां चालू आसा ती. सो आमी सरकाराक आमचो इशारो आसा, 2 तारीख ते इनॉग्रेशनाच्या भानगडीन पडोंक नाकात, टोटल कंप्लीट करात. 3 महिने लागोनी 4 महिने लागोनी आमी रेडी आसात रावपाक. म्हटल्यार ते फूल फ्लॅश रेडी करात आणि मागीर ते चालू करात. आणि दुसरी मागणी आमची असलेली की ते टोटल GMC लिंक असलेली, जसे जुजय बाबान सांगले, जे नोटिफिकेशन काढला त्याचे डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसूय आसा. डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसीस आणि GMC हे दोन्ही सेपरेट एंटिटी असतात. जरी ते एकाच हेल्थ हितूनच्या हेल्थ अंडराच्या येतात तरी पण ते सेपरेट असतात. सो ह्या प्रश्नांची उत्तरां ह्या सरकाराक दिवकूच जाय. हांव प्रणव परब. हांगासर जे इन्फ्रास्ट्रक्चराचे आमी पेशंटाचे कमिटी काडल्या पळय, तो आमी इंटेन्शन आमचें आसा कमिटीचें की पेशंटांक फायदो जावचो, पेडणेकरांक ह्या हॉस्पिटलाचो फायदो जावचो आनी जाता तितल्या बेगीन फूल सर्विसीस चालू जावच्यो हांगासर, हेच्या खातीर जी कमिटी काडलेली आसा तेचो हांव अध्यक्ष आसा. आयज हांगासर आमी एक लेटर केल्लें, आमी एक डिमांड केल्लो गव्हर्मेंटा कडेन की GSIDCचे आनी हेल्थाचे रिप्रेझेंटेटिव्स येवन हांगासर आमकां एक क्लॅरिटी दिवची की हांगासर एक्झॅक्टली 2 तारखेक कितें जातलें आनी केन्ना मेरेन बाकी सगळे OPDs सगळे चालू जातले हेजेर. आनी तेंच्यांनी आयज हांगासर येवन आमकां जें दाखयल्लें आसा तेजे वयल्यान कळटा की 2 तारखेक फक्त 13 OPDs स्टार्ट जाता हांगासर आनी कॅज्युअलिटी हांगासर जायना 13 तारखेक. सो आमी एक डिमांड केला की कॅज्युअलिटी जी आसा ती सामकी गरजेची आसा. हांगासर सर OPDन कोण तरी पेशंट येयलो आनी ताका समज एडमीट करचो पडलो जाल्यार ते कॅज्युअलिटीन थंयसर जागो आसपाक जाय. सो आमी एक डिमांड केला आतां हांगासर की थंयसर OPD चालू जावची, OPD वांगडा कॅज्युअलिटी चालू जावची. आनी तेन्ना आमकां ते ऑफिसरांनी टायम सांगलो की 1.5 म्हयनो लागतलो, एटलिस्ट 1.5 म्हयनो. आमी जाता जाल्यार बेगीन करपाक ट्राय करतले. सो आमचो एकूच डिमांड आसा की कॅज्युअलिटी म्हणटा ती बेगीनच बेगीन चालू जावंक जाय. कॅज्युअलिटी जर थंय ना जाल्यार हॉस्पिटल OPDन येवन वयतले, परत फुडें तांकां वयरूच धाडचें पडलें, वयल्याच हॉस्पिटलाक तांकां धाडचें पडलें पेशंटाक. सो तेच्या खातीर मागता की कॅज्युअलिटी बेगीनूच बेगीन चालू करची.
इनॉग्रेशनाचे पळय इनॉग्रेशनाचे व्हडलेशें ना इनॉग्रेशन केलें ऑफिशियली अनऑफिशियली आमकां काय तेच्या बद्दल हें ना इनॉग्रेशन जातलें तेच्या पेक्षा तुमी हांगासर सगळे ओपीडीज चालू करा डायरेक्टली डॉक्टरांक हाडा बरी गोष्ट आसा की सरकारान आमचें आयकलें आनी हांगासर मनीस येयले आनी एटलिस्ट आमचे कडेन एक इंटरेक्शन जालें आमचें हेल्थाच्या ऑफिसरा वांगडा JSIDCच्या ऑफिसरा वांगडा एक इंटरेक्शन जालें सो लोकांचो एक हें आसा हांगासर कितें तरी एक रिप्रेझेंट करता एक ग्रूप म्हणून हांगासर एटलिस्ट ते तितलें तरी आसा सो फुडें आमी जे लोकांक दिवपाक सोदता आमची सर्वीस जी आमी फुडें लोकां खातीर हांगासर करपाक सोदता आनी आमी गांवांतल्यान जे रिप्रेझेंटेटिव्स काडल्या ते आमी त्या ऑफिसरां मेरेन पावोवंक शकतले हो आमकां आतां कॉन्फिडन्स येयलो की एटलिस्ट आमची लोकांचे प्रश्न तेंच्या मेरेन पावोवंक शकतले सो हांगाच्यान आतां फुडें जें कितें आसा पळय तें हांगासर हॉस्पिटलाचें काम चालू आसा आमकां तेंच्यानी दाखयलें जायते कडेन मशिनरी येयल्ली आसा हांगासर रेडियोलॉजी सारक्या डिपार्टमेंटान मशिनरी आसा तेंच्यानी दाखयली आमकां मशीन आसा थंयसर पूण तें चालू जावपा खातीर म्हणटा तें टायम वयतलो आनी फूल फ्लॅज जर हॉस्पिटल जायसर आमी रावतले जाल्यार तेतूनय परत डिले जातलो तें नाका आमकां की फूल फ्लॅज जायसर रावा परत 6 म्हयने रावा आनी मागीर सगळें करा एटलिस्ट आतां जर स्टार्ट जाता कितें तरी ओपीडीज थोड्यो आनी कॅज्युअलिटी जर वांगडा मेळटा जाल्यार ऑफकोर्स तेंच्यांनी करचें तेंचं जे कितें कार्यक्रम कितें करूं सोदता 2 तारखेक पळय तेच्या बद्दल आमचें कांय ना आमचें एकूच हें आसा मत की पेडणेकारांक हांगासर फूल फ्लॅज सर्विसीस मेळच्यो तेच्या खातीर ओपीडी वांगडा हांगासर कॅज्युअलिटी चालू जावंक जाय सगळ्यात व्हडलें कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे ते PTNS ग्रुपाक आमच्या की तेंच्यांनी ही जी 12-13 वर्साची चळवळ चालू केल्या त्याच्या शिवाय हे आयज 2 तारखेक जे इनॉग्रेशन आसा ते पॉसिबल जावचेच नासले सो माझे सर्वप्रथम व्हडलें कॉंग्रॅच्युलेशन आमच्या PTNS ग्रुपाक तर म्हाका ते एकूच हांगा मेन पॉयंट सांगपाचो आसा तो आमच्या नोकऱ्यां बद्दल रिक्रुटमेंट कित्याक हांव पेडणे तालुक्यात आतां गेली 20 वर्सां लग्न जावन हांगा येयला हांव पळयता की येदे व्हडले 2 प्रोजेक्ट येयले मोपा एअरपोर्ट आसूं आयुष हॉस्पिटल आसूं पूण आमच्या पेडण्यातल्या लोकांक हांगा जॉब मेळ्ळेले म्हाका काय दिसना सो माझी एक रिक्वेस्ट आसा आमच्या CM सरा कडेन की ह्या फावटी तरी रिक्रुटमेंट प्रोसिजर जो आसा तो खूब तेंच्यांनी फेअर दवरचो आणि मॅक्झिमम जे 80% जॉब्स आसा ते आमच्या पेडण्यातल्या लोकांक दिवचे अशी माझी तेंच्या कडेन रिक्वेस्ट आसा नाल्यार कित्याक हे जे प्रोजेक्ट तुम्ही आमच्या पेडण्यान घालतात पूण पेडण्याच्या लोकांक तुम्ही त्याचो कांयच फायदो करून दिनात आतां हांवें अशें आयकलां की आतां व्हडलो कसिनो जावपाचो आसा आतां हे कसिनो सारखे प्रोजेक्ट जर तुम्ही पेडण्यान हाडले तर फुडें आमच्या फुडल्या पिढीची दुर्दशा जातली हे आमकां आमच्या दोळ्यांनी आमकां पळोवचें पडटलें सो माझी एक रिक्वेस्ट आसा सरा कडेन की ह्या फावटी तरी हो प्रोजेक्टाक तरी आमची निराशा तुम्ही करू नाकात जो रिक्रुटमेंट प्रोसिजर आसा तो सामको फेअर दवरून एटलिस्ट 80% जॉब तरी तुम्ही आमच्या पेडण्याच्या लोकांक दिवचे एज अ वुमन म्हणजे गायनेक वॉर्ड एनेस्थेशिया म्हणजे जे बायलांक जे गरजेचे आसता ती कॅज्युअलिटी ती प्रोसिजर तर प्रत्येक हॉस्पिटलात जायच PSC आसूं जावं आनीक खंयचे व्हडले हॉस्पिटल आसूं कित्याक बायलांचे हे प्रॉब्लेम आसा दिसान दीस वाडत आसता कित्याक बायलांचे जो हेवी वर्कलोड प्रेशर टेन्शन आसता ताका लागून बायलांची दुयेंसां ही दीसभर चालूच आसता सो बारीकशे हेल्थ सेंटरा पासून ते व्हडल्या हॉस्पिटला पर्यंत बायलां खातीर एक इमर्जन्सी वॉर्ड और बायलां खातीर स्पेशल सुविधा ही गव्हर्मेंटान करणे गरजेचे आसा आयज आमचे हांगा इन्स्पेक्शन आसलें तेका लागून आमी आयज हांगासर सगळीं जमलेली आसली अशें आयकोंक येयलें की जे 2 तारखेक जे इनॉग्रेशन करपाचें आसा तें खंय तरी अशें आमी आडावपाचें कितें उपोशण करपाचें आनीक कितें करपाचें हांव कितें म्हणटा पयलीं 2 तारखेक इनॉग्रेशन जावनी स्टार्ट जावनी जेन्ना आमी भितून वयतलीं तेन्ना आमकां कळटलें न्हू फुडें कितें आसा कितें ना तें कळटलें आमी इतले पाश्यास काडल्यात आनीक थोडे दीस पाश्यास काडया जशें आतां आमचे जीत भाई जितले धडपडटात आमच्या लोकां खातीर तशें आमी तेंच्या वांगडा रावया न्हू अशें हांव म्हणटा तुमकां सगळ्यांक नमस्कार सगळ्यांक खबर आसतली की तुवें हॉस्पिटला बद्दल जो पेडणेकारांक कसो कितें आक्रोश आवाज करचो पडलो कारण जे तुवें हॉस्पिटल हे जे जावन आसा एक आरोग्याशी निगडीत परतून परतून वारंवार आमी म्हणटा की हे हॉस्पिटल जावचें आनी पेडणेकारांक न्याय मेळचो आतां जावचें म्हणजे कशें जावचें हितून भितर जे इन्फ्रास्ट्रक्चर आसा जे कितें डॉक्टर्स येवपाक जाय जे GMC जे लिंक म्हणून आमचो एक आंदोलन आमी उबारलेलें त्या आंदोलनान म्हाका दिसता गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्यान तशेंच आरोग्य मंत्र्यान विचार करून तशेंच नो डावट आमचे मांद्रेचे आमदार
जी दारोलकर हेंचो सुद्दां प्रयत्न आनी सगळी जे पेडणेकार एकजूट जावन आमी आयज हे आमचे जे आंदोलन जे GMC लिंक जावचे तुवें हॉस्पिटल हे एक आसले, तशेंच इन्फ्रास्ट्रक्चर भितर जाय त्या पद्दतीन आसचो, जो GMC डॉक्टर्स येतले त्या पद्दतीन हांगासर ते डॉक्टर्स हांगा येवन लोकांची सेवा करची, हे एक आमची मागणी आसली. तसोच तिसरो एक विशय जावन आसलो जो नोकरी विशय, जे स्थानीक जे पेडणेकारांक थंय नोकऱ्यांक प्राधान्य दिवचो, हो एक आमचो विशय आसलो. सो त्याच पद्दतीन आमचे काही जे तुवें हॉस्पिटल कृती समिती एक आसा, तशेंच नवी एक पेडणे नागरीक समिती आसा, हे विविध जे समिती आसा तेंचो लक्ष एकूच आसा की हे तुवें हॉस्पिटल GMC लिंक जावचे आनी जे GMC फॅसिलिटीज आसा ते हांगा पावचे. सो त्याच पद्दतीन आयज एक जॉयंट इन्स्पेक्शन आसलेले, हेल्थ ऑफिसर येयल्ले, काही डायरेक्टर ऑफ हेल्थातले एक ऑफिसर्स येयल्ले, हांगाले HOs आसले, तशेंच आमचे स्थानीक पेडणेकार आसलेले. आनी आयज आमकां खूश भोगता की जे सगळे पेडण्यातले जे आपल्या पॉलिटिकल करियरानूय सुद्दां आपले बरें काम करतात आनी ह्या तुवें हॉस्पिटल जावपाक लागून सुद्दां पोट तितकी हांगा येयल्ले आसात. आनी म्हाका स्वता हांव तुमकां एक सांगूं इच्छिता की माननीय आमदार G. दारोलकर हेंच्यांनी म्हाका एक मॅसेज घातलेली की आयज ऑफिसर्स येवपाचे आसात, सो तूं बी येवचो ह्या इन्स्पेक्शनाक आनी तुजे कितें व्ह्यूज आसात ते पळोवन घेवचे म्हणून. सो त्याच पद्दतीन आयज हांगा येयला हांव आनी म्हाज्या बरोबर आमचे लिडर राजन बाब आसा, तशेंच इतर आमचे पेडणेकार आसात. आनी आयच्या ह्या इन्स्पेक्शनाक आमी पळोवपाक गेल्यार की एक 13 OPD ते ओपनिंग करतात येता ते 2 तारखेक. तशेंच इन्स्पेक्शनाच्या वेळार आमकां एक निदर्शनान येयलें की जी कॅज्युअलिटी आसा ती कॅज्युअलिटी ओपनिंग त्या दिसा जायना. सो एक खंय तरी एक शंका आमच्या जे जितले इन्स्पेक्शनाक येयल्ले आमचे स्थानीक हांगाले की कॅज्युअलिटीज जर ना जाल्यार कितें फायदो आसा ओपनिंग करपाक. सो तेचेर आमी जे HOs आसले तेंचे कडेन उलयले, आमी हेल्थ ऑफिसर आसले तेंचे कडेन उलयला, बट तेंच्यांनी एक एश्युरन्स दिलो की जे कॅज्युअलिटी आसा ती एका म्हयन्याभरा भितर आमी ती सद्या एट मुवमेंट एट टेम्पररी बेसीस आमची ती आदली CSC आसा थंयसर कॅज्युअलिटी आसतली, पण एका म्हयन्या भितर आमी ते हांगा हाडटा, शिफ्ट करता. सो फेज वायज आमी हे कंप्लीट करता. सो म्हाका दिसता सरकारान जो एक निर्णय घेतलो, जे आमी आंदोलन उबारलेले GMC लिंक जावपाक, ते एक तेंच्यांनी एक नोटिफिकेशन काडून GMC लिंक हे तेंच्यांनी एक नोटिफिकेशन काडून तुवें हॉस्पिटल आमकां खरोखरच पेडणेकारांक एक न्याय दिल्लो आसा आनी एक मोठी आनी गरजेची गोष्ट आसा. आनी तो एक डॉक्युमेंटेशनाक लागून आमी म्हाका दिसता 2012च्यान टील 2026 पर्यंत आमी वाट पळयताले. सो ही एक आमची जी मागणी आसा ती परिपूर्ण जाल्लेली आसा. त्याच पद्दतीन आयज जी कॅज्युअलिटी आसा ती आयज सगळ्यांच्या मनान एकूच शंका आसली, ती कॅज्युअलिटी ना जाल्यार कितें फायदो ओपनिंग करून. सो म्हाका दिसता म्हाजे वैयक्तीक जे व्ह्यूज आनी काही जे आमचे जे जाणकार व्यक्ती आसात तेंच्या मनान असे विचार जाले की जेन्ना आमी एक डायलिसीस युनिट केला, आयज त्या डायलिसीस युनिटाचो खरोखरच पुरेपूर उपयोग जाता, जे पेशंट आसात तांकां खरोखरच तेचो फायदो जाल्लो आसा. आनी आयज जर आमी ते 13 जर OPD जर हांगा ओपनिंग करीत जाल्यार निश्चितच आमच्या पेडणेकारांकूच तेचो फायदो जातलो. आता प्रश्न उरलो कॅज्युअलिटीचो, जाल्यार हांव तुमच्या प्रसार माध्यमांतसून हांव स्वता हो जे विशय जावन आसा हो माननीय आमदार G. दारोलकर हेंच्या पर्यंत पावयल्लो आसा की कॅज्युअलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट आसा. कारण कॅज्युअलिटी आमी कित्याक म्हणटा, जेन्ना कसलो इमर्जन्सी आसता, एक्सिडंट आसता, हार्ट अटॅक आसता, किंवा आमचे पेडणे तालुका जो एक जावन आसा शेतकरी वर्ग, जाय ते शेतकरी असतात, खंय सोरोप चावता, पॉयझनस असतात, तेन्ना इमर्जन्सी आमी हाडटात. त्या टायमार जर हांगा जर ट्रिटमेंट जर जायना आनी त्या टायमार जर हांगा कॅज्युअलिटी ह्या हॉस्पिटलान ना जाल्यार खुबशे प्रॉब्लम जावं शकता आमकां. सो तेचो सेम जातलो, एरर म्हाज्या मागल्यार म्हणटात तशें आसले तशें परत GMCन वचचें पडटलें. पण तेचेर आमच्या आमदार साहेबानूय तशेंच सांगलेलें आसा की जे कॅज्युअलिटी आसा ती म्हयन्याभरा भितर जातले म्हणून. सो आमकां हो एक स्टेटमेंट एक जबाबदार व्यक्ती जो डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्वीस किंवा आरोग्य मंत्र्यान किंवा मुख्यमंत्र्यान एक एश्युरन्स दिवपाची गरज आसा की हे जे कॅज्युअलिटी आसा ती एका म्हयन्याभरात किंवा एक्झॅक्ट जो आमकां टायम जो आसा पळय तो आमकां कळपाची गरज आसा. कारण आमी हे हॉस्पिटल 2 तारखेक ओपनिंग करपाक म्हाका दिसता मेजॉरिटी जे हांगा आसा पळय तेंच्यांनी कांयच कोणाचो आक्षेप ना. कारण हे हॉस्पिटल एकदां सुरू जावचें म्हणून एक सगळ्या पेडणेकारांची एक कळकळीची विनंती आसली आनी ते सुरू जाता खुबश्या लोकांक मातसो एक उमेदीची गोष्ट आसा. कारण हे हॉस्पिटल हे जाणा आरोग्याशी निगडीत आसा आनी ते जर 2 तारखेक हे ओपनिंग जाता एक बरी गोष्ट आसा पेडणेकारांक लागून. आनी जे सुविधा जे आसात पळय सगळे
जे स्टेप बाय स्टेप म्हणटात तशें फेज वायज जर आमकां मेळटात जाल्यार आमकां कांय प्रॉब्लम ना भितर. पण जे ह्या 13 OPDs आसात त्या 13 OPD बरोबर ते कॅज्युअलिटी सुद्दां ओपनिंग त्याच बरोबर जर जाल्ली जाल्यार आमकां तितली एक बरी उमेदीची गोष्ट आसली आनी बरें आमच्या पेडणेकारांक बरो तेचो न्याय मेळूं शकता किंवा तांकां फॅसिलिटीज मेळूं शकता आसली. पण हेचेर सुद्दां एचओन इवन ऑनरेबल MLA जीत आरोकर हेंच्यांनी एश्युरन्स दिल्ले आसा की येता ते एका म्हयन्या भितर ते कॅज्युअलिटी आमी ओपनिंग करता थंयसर म्हणून. सो आयज ह्या तुमच्या प्रसार माध्यमांतसून परत एकदां सांगूं इच्छिता आमच्या पेडणेकारांक सगळ्यांक आंदोलन जें आमी उबारल्यात ऑलमोस्ट आमचे जे कितें मागणे आसले ते सगळे सक्सेसफुली जाल्लेले आसात. फक्त जे पेडणेकारांक जे नोकऱ्यो जाय सो त्या नोकऱ्यांक लागून आमचे माननीय आमदार जीत आरोलकर तशेंच पेडणेचे आमदार आमचे आल्लेकर सर किंवा आमचे जे काही जे आता जे हे आमचे आंदोलन करपी आमचे नागरीक समिती आसा तेंच्यांनी पुढाकार घेवचो. आमी तेंच्या बरोबर आसात. ही आमचो जो इश्यू आसा रिगार्डींग नोकऱ्यां बद्दल आमी सगळे मेळून एक आरोग्य मंत्र्याक किंवा मुख्यमंत्र्याक ही आमची जी एक कळकळ आसा ते भुरग्यांक नोकऱ्यो मेळच्यो. सो आमी एक डेलिगेशन घेवन आमी वयतले आमचे सगळी टीम मेळून आनी हे नोकरी आमच्या प्रायोरिटी बेजीस आमच्या पेडणेकारांक हांगा दिवचे इतलीच ही मागणी करता. आनी ह्या येता त्या 2 तारखेक जे ऑफिस आमचे हॉस्पिटल ओपनिंग आसा सो म्हाज्या तर्फे किंवा आमचे जे काही जे हांगाले जे वेल विशर्स आसा तांकां कांय ऑब्जेक्शन ना ह्या गोष्टी प्रोवायडेड जे कॅज्युअलिटी आसा पळय तेंची एक्झॅक्ट डेट आनी टायम किंवा एका म्हयन्या भितर दिता हे तेंच्यांनी सांगचें. स्पेशली हे आमचे हंगर स्ट्रायक जालो तितून खरो म्हणजे व्हड्या प्रमाणात वांटो घेतलो आमच्या पत्रकार भावांनी. तशेंच कृती समितीचें हांव आयज अभिनंदन करता आनी तांकां मनापासून अभिनंदन करपाचें कित्याक तेंच्यांनी सातत्यान आपल्या परीने चालू दवरलें. आनी सगळ्यात व्हडलें जर एक कॉंग्रेच्युलेशन म्हणटा तर आयज जी आमचे मशाल मिरवणुकीक जे आमचे सगळे पेडणेकार जमलेले म्हाका दिसता प्रत्येक गांवांसून मनीस येयलेले आसात आनी तेंच्या ह्या सगळ्यांच्या श्रेयामुळे आयज आमकां खंय तरी पेडण्यान आमकां तुवें GMC लिंक हॉस्पिटल मेळटा. खरेंच सगळ्या म्हज्या पेडणेकारांक हांव धन्यवाद म्हणटा मना पासून मना काळजांसून. पूण तशेंच आमच्या CMाक आतां आयज कॉंग्रेच्युलेट करता कित्याक ताणें आमच्या पेडण्यान 2 तारखेक सुरू करता म्हूण सांगला. खरी ही आनंदाची गोष्ट आसा. पण ही जेन्ना सुरू करता म्हाका खबर आसा बरेच त्रास आसतले वेळ आसतलो पूण जे तुमी OPD सुरू करतात ही वेलकम आसा प्रश्नच ना. कॅज्युअलिटी इज अ मॅन्डेटरी आसा कित्याक तेच्या शिवाय कांय चलचें ना. ते म्हाका ती सो बेगिनात बेगीन तुमी चालू करतले अशी आशा धरता. पूण स्पेशली जे एम्प्लॉयमेंट आसात आमचे तेचेर आमचे पेडण्याचे लोक कशे मॅक्झिमम रावतले हेचेर मातशी सरकारान काळजी घेवपाची गरज आसा. खरें म्हणजे कितें आसा दर फावटी हॉस्पिटलान गेले काय आमकां पर्टिक्युलर एरियांतलेच लोक दिसतात. ते हे फावटी म्हाजे CMाक आनी आमच्या स्पेशली हेल्थ मिनिस्टराक एक गाराणें आसा पेडणेकाराच्या वतीन की ह्या हॉस्पिटलान जाता तितले पेडण्याचे लोक आसचे आनी त्याच्यासाठी स्पेशली आमचो जो आमदार आसा जीत बाब म्हणजे हेचो मांद्र्याचो तसोच आमचो जो पेडण्याचो हेणी लक्ष घालून हे मॅक्झिमम लोक पेडण्याचे लागचे हेचेर लक्ष घालचे. खरें म्हणजे आयज जिताकय खरें कॉंग्रेच्युलेट करपा जाय. ताणें आपल्या कशा कश्टाने हे आपले सुरू करून आयज खंय तरी तडीस येयलेले आसात. पण हे करतना सगळ्यात व्हडलें जे श्रेय वयता ते आमच्या लक्ष्मीकांत सरांचे त्यांचे अथक श्रमामुळे खंय तरी त्या टायमार त्यांनी हे घेतले तेची आयज स्वप्नपूर्ती जाता म्हणून तेंचो सुद्धा उगडास करपाची गरज आसा. खरें म्हणजे ते 2 तारखेक जेन्ना ह्यो प्रोग्राम जातलो तांकां खरें म्हणजे सन्मानीत सो करचे अशें म्हाका दिसता कित्याक तेंच्यामुळे आमच्या येणाऱ्या पिढीसाठी पेडणेकारांसाठी खंय तरी एक बरें हॉस्पिटल मेळटलें ते सो GMC लिंक म्हणून तांकां हांव धन्यवाद दिता. तशेंच आयज एक वायट दिसता खूब म्हणजे कितें आमचो पेडण्याचो आमदार ह्यो केन्ना ह्या खंयच्या हंगर स्ट्रायकाक दिसूंक ना मशाल मिरवणुकीक दिसून तेन्ना आवाज काडटना दिसूंक ना. हे आमचे दुर्भाग्य आहा स्पेशली पेडण्याच्या मतदारसंघातून. खरेंच आमी कितले अभागी आसात एनी हांव तेची जे जागा आसा ती जितान भरून काडलेली आसा. तशेंच आमच्या CMान पालकमंत्री ह्या नात्यान भरून दिल्या म्हणून तांकां हांव धन्यवाद दिता. आज संघर्षमय आसा ताजें ज्वलंत उदाहरण म्हणजे आयज 2 तारखेर गोंय राज्य सरकारान घोशणा केल्या की 17 OPD स्टार्ट करतले म्हणून आनी आयज ताजी पावणी आसली. पेडणे तालुका नागरीक समितीच्या वतीन पत्रव्यवहार जालो. तुवें कृती समितीच्या वतीन येदो व्हडलो मशाल मिरवणूक जाली आनी हांव पयल्या सुवातेर पेडण्याच्या लोकांक जांच्यांनी ह्या संघर्शांत भाग घेतलो आनी ह्या संघर्शाचो आउटकम म्हणजे सरकाराक
अधिकृतरित्या जाहीर करचे पडले की बाबा हे हॉस्पिटल आहा ते लिंक आसा म्हणून. आमकां खबर आसा की पार्सेकर सराचें स्वप्न GMC लिंक हॉस्पिटल आणि त्या स्वप्नाची पूर्तता ह्या येदे व्हडल्या इमारतीन जाली आणि ताजे खातीरूय संघर्श करचो पडलो पेडणेकारांनी. हे दुर्दैव म्हणटा हांव सरकाराचे आणि आमचेय बी. पूण बरे गजाल देर आय दुरुस्त म्हणूं येता. दुसरी गजाल हे पाहणी करत आसतना आमकां थोड्योश्यो गजाली निदर्शनाक आयल्यो. ते म्हटल्यार ऑफिसरांनी सांगले की 17 OPD स्टार्ट जातले म्हणून. पूण म्हाका एक क्वेश्चन सरकारा कडेन की हांगा ज्युनियर रेजिडेंट डॉक्टर येतले काय सिनियर रेजिडेंट येतले. जर जुनियर रेजिडेंट डॉक्टर हांगा येतले OPD आणि OPD हा स्पेशलायज OPD आसा. तातूंत गायनॅक आसा, पिडियाट्रीक आसा, मागीर तुजे हार्टाचे हे आसतले. हे सगळे OPD तज्ञ डॉक्टर जाय. तांकां ज्युनियर जर धाडले जाल्यार कन्सल्टेशनाकूय टायम वयतलो. दुसरी गजाल एमर्जन्सी वॉर्ड आसा, कॅज्युअलिटी वॉर्ड तो खंय आनी 1.5 म्हयन्यांनी स्टार्ट करतले. तिसरी गजाल जी फार्मासी आसा ती फार्मासी CSCच्यान हांगा शिफ्ट करतले. पूण एकंदरीत हे सगळो जो व्यवहार आसा हे सगळे व्यवहाराचेर प्रश्नचिन्ह येता. पूण तरी आसून ह्यो प्रश्नचिन्ह आसा हेचे उत्तर सरकारान दिवचे आणि ही जी OPD आसा ही OPD बऱ्या डॉक्टर घालून हांगा स्टार्ट करची. हे सरकाराचे आमी स्वागत करता, पेडणेकारांचे अभिनंदन करता. आणि एक गजाल निदर्शनाक हाडूंक सोदता की ज्या वेळाचेर आमी पाहणी करत आसतना ह्या हॉस्पिटलाची थोडी जे फर्निचर आसा ते खंय तरी वाळटी लागून पिड्यार जाल्ले आसा. सो ताजेरूय बारीक लक्ष घालचो. हांगा लोकांची बसपाची सगळी वेवस्था करची. आणि मेन प्रामुख्यान गजाल आसा मोपा एअरपोर्ट आयिल्लो. मोपा एअरपोर्ट येवपाकूय जाय म्हणून पेडणेकार फुडें आसले. मोपा एअरपोर्टान नोकऱ्यो मेळोंक जाय म्हणून आयज मेरेन संघर्श चालू आसा. टॅक्सींक थंयसर एम्प्लॉयमेंट जाय म्हणून संघर्श चालू आसा. आयुष हॉस्पिटलानूय नोकऱ्यो जाय म्हणून संघर्श चालू आसा. तसो संघर्श हय करूंक जायना म्हणूनय पेडणे तालुक्याक नागरीक समितीच्या वतीन एक कमिटी हांगा स्थापन करता. आणि सरकाराक आमी अशे भितर डिस्कशनाक गेले, अजून डिसिजन जावंक ना की सरकाराक आमी ज्यो रिक्रुटमेंट हांगा जाय ते रिक्रुटमेंटाची डेटा जी आसा ही आमी पुरोवंक शकता. अशें सुद्दां आमी प्रोविजन आमी सरकाराक हातभार लावच्या खातीर आमी प्रयत्न करता. मागता मुख्यमंत्र्या कडेन आनी हेल्थ मिनिस्टरा कडेन ज्या पद्दतीन दोनूय मंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघाचो विचार करून एम्प्लॉयमेंट थंयसर दिल्ले आसा तेच प्रमाणे पेडणे तालुक्याच्या युवा भुरग्यांक तेच पद्दतीन हांगा स्थानिकांक पहिले प्राधान्य दिवचें हीच आमची मागणी आसा. आणि शेवटी पार्सेकर सरांचे हांव धन्यवाद करता. एक ज्वलंत उदाहरण आयज पार्सेकर सराच्या नांवान पेडणे म्हालांक मेळ्ळा. जो व्यक्ती ह्याच भुमीन जन्मलो आणि ताजें स्वप्न कितें आहा तेणें कशें घडोवन केलें तो पेडणेकारूच करूं शकता. भायल्या लोकांक हाजी तळमळ नासतली. शशिकांत महाले खरें म्हणजे सगळ्यांनी ते हे मॅटरान उलयल्ले आसा ह्या हॉस्पिटला बद्दल. पार्सेकर सर म्हणा खरोखर तेंचे हे फावंडेशन आहा आणि हे तेंच्यांनी घातलेलें फावंडेशन आहा. त्याच्या नंतर मागीर जे आमदार जाले जीत आसा आमचे पेडण्याच्या वास्तवीक हे तेंच्यांनी कळस चडोवपाचें काम हे तेंचे जातले आणि आयज मेरेन ते मार्गाक लागले. जवळ बरेचशे इश्यू जाले. 13 OPD स्टार्ट जातले म्हणून तेंच्यांनी हे केले. पूण आमचे आता बाळाभाई म्हणा आमचे कोरगांवकरान सरान सांगले कॅज्युअलिटीक लागून जवळ एक 1 मंथाचो पिरियड घेतला तेंच्यांनी. पण हांव नकळा तेंच्यांनी इतलो कित्याक घेतला तो एक्चुअली तेंकां घेवपाची गरज ना. हे जे सरकार आहा ह्या सरकारा बद्दल आमकां अभिमान आहा कारण डबल इंजीन सरकार आहा आणि ह्या सरकाराक हे 30 दीस म्हाका घेवपाची गरजच नसली अशें म्हाका दिसता. तेच बरोबर अत्यंत 13 जे OPD जातले तेतून अत्यंत गरज आहा ती आयज बाळटीची म्हणजे गरोदर बायलांची मेन जी हे जाता तो मेन प्रश्न आसलो आणि हे जाता कित्याक हो प्रश्न हांव उपस्थित करता आयज. आमी पत्रा देवी मेरेन आमचो जो गांव आहा थंयच्यान बांबोळी जवळ 40 ते 50 किलोमीटर जाता. जेन्ना एकाद्रे बायलेक थंय ते हे येवपाक स्टार्ट जाता प्रॉब्लेम तेन्ना थंयच्यान एम्ब्युलन्स सोद 100क फोन कर थंय तिका गाडयेन घाल आणि बांबोळे किंवा डिस्ट्रिक्ट जायसर मदीं इन बिटवीन रोडाक कितें जाता आणि हे असे घडलेले केसी भरपूर आहात. तेन्ना म्हाजें एक CM कडेन आमचे माननीय आमदार जीत भाई आरोलकर हेंच्या कडेन विनंती आहा जे कितें हय आमच्या भावांनी सगळ्या मांडले ते काही अपुरे गोष्टी ताका तुम्ही टायम लावचो न्हू आणि ह्या गोष्टी कडेन तरी
हय खंयचेच हे येवंक जायना. हे जे एक्टिविटीज आहा ते बेगींतल्या बेगीन फास्ट जावचे, हय खंयच कॉम्प्रमायज आसचे ना. आनी CM सराकय थँक्स कितें म्हणटा, जावं न्ही कितें आसूं, जरी आमकां आंदोलन करचें पडलें पेडणेकारांक तरी ते करचे हे करून तेंच्यांनी हो एक 2 तारखेचो घेतलेलो. जे 2 तारखेचे हे तेंच्यांनी शिवधनुष्य उचलले ते परत आनी फाटीं दवरपाक तेंच्यांनी हे करचें न्हू अशी माझी तेंचे कडेन रिक्वेस्ट आहा. कित्याक एक निदान माणसाच्या जिवनाशी तरी कोणीच खेळपाचो प्रयत्न करचो न्हू अशें म्हाजें ठाम मत आहा. तेन्ना म्हाजी परत एकदा सरकारा कडेन रिक्वेस्ट आहा, हय खंयचेय कॉम्प्रमायज न दवरता नोकऱ्यो आसूं काय आसूं, फर्स्ट पेडणेकार आनी पेडणेकारांक तेचे बेनिफीट दिवचे. आनी हे जे हॉस्पिटल आहा जे लिंक करून ते बांबोळे न्हय तर बांबोळे फुडें हेची प्रगती जावची. देव बरें करूं. आमी हांगासर तुये हॉस्पिटला कडेन आमी जमलेले आसात आनी इन्स्पेक्शन आसले तर खुबशे लोक हांगासर जमलेले मोठ्या संख्येन उपस्थित आसले. बरोबर लोकांक सगळ्यांक गरज आसा हॉस्पिटलाची की बेगीन बेगीन ते स्टार्ट जावचे आनी लोकांक ती सुविधा आसा. जे लोक आमचे आतां कितें जालें जाल्यार आमकां बांबोळे नाल्यार म्हापशा वयचें पडटा, मेडिकलान बांबोळे वयचें पडटा. ते खातीर लोकांची आमची सगळे पेडणेकारांची आनी सगळे आमच्या जनतेची एक इच्छा आसली की आमचें हे हॉस्पिटल खूब तेंप जालो बारान बांदलेलें आनी आतां 10-15 वर्सां जालीं ते स्टार्ट जायना. ते खातीर स्टार्ट आमी करपाचें आमच्या आमदारान खूब सपोर्ट करून हे आपले एक जबाबदारी घेवन तेणी 2 तारीख ओपनिंग करपाचें आयज थारायल्लें आसा. त्या प्रमाणे 2 तारीख हॉस्पिटल सुरू जावंक जाय अशी सगळ्यांची इच्छा आसा. काही थोडे लोकांचे अशें आसता की बाबा ते नाका अशें आसा तशें आसता, पूण तरी पूण हांव तांकां सांगूंक सोदता की आमी ते 2 तारीख आहा ती 2 तारीख आमी इनॉग्रेशन करया आनी जेणे करून फुडें कितें फॅसिलिटी आसा एक OPD सुरू करता, कॅज्युअलिटी सुरू करपाचें आसा, ऑलरेडी डायलिसीस थंय चालू आसा. ते खातीर ते फुडले जे हॉस्पिटलान कितें कितें सोयी आहात ते तेंच्यांनी आमकां दोतोरांनी आमदारांनी आमकां इन्शुरन्स केला की ते फुडें हळू ते फुडल्या 1-2 म्हयन्यांनी ते फूल फ्लॅश हॉस्पिटल सुरू करपाची तेचो प्रयत्न आसा. ते खातीर हांव लोकां कडेन मागता 2 तारीख तुमी सगळ्यांनी जमा आनी हे हॉस्पिटल आमी सुरू करच्या खातीर सगळ्यांनी सपोर्ट करया आनी हे हॉस्पिटल बऱ्या तरेन चलोवचें आनी आमचे लोक जे आहा ते कोण शीक पडटलो कोण कितें जातलें एक्सिडंट हांकां सगळ्यांक बरी सुविधा मेळत एक जो तेंचो एक घात जावचो न्हू अशा परिस्थितीन हे हॉस्पिटल सुरू करचें आनी डॉक्टरांनी सगळ्यांनी आमकां सपोर्ट करचो, सरकारानूय सपोर्ट करचो आनी हे 2 तारीख मोठ्या उत्सवान आमी हे हॉस्पिटल सुरू करया अशें हांव सगळ्या जनते कडेन मागता.